होऊन विचार करा, डोनाल्ड भाऊचं काही चुकत आहे का? तो त्याचं राष्ट्रहित बघत आहे, आपण आपलं राष्ट्रहित बघत आहोत. तो भारतावर टॅरिफ लावणारच होता, निमित्त फक्त बघून राहिला होता. कारण जिगरी दोस्त आहे ना नरेंद्र मोदी साहेबांचा. तिकडं नमस्ते मोदी, इकडं नमस्ते ट्रम्प प्रोग्राम, माहिती आहे का पहिल्या काळामध्ये. तरी मैत्रीमुळे विचार तरी केला थोडाफार ट्रम्पनं. मित्रामुळेच तर म्हटलं मीच युद्ध थांबवलं म्हणे, मीच युद्ध थांबवलं म्हणे भारत पाकिस्तानचं. दाखवा लागेल ना सुपर पॉवर आहे म्हणून. तिथल्या गावातल्या लोकांना दाखवा नाही लागेल का? अमेरिकेतल्या गावातले तिथले कार्यक्रम आहे. आणि मग इकडे काँग्रेस म्हणते ते सांगा डोनाल्ड ट्रम्पनं थांबवलं की तुम्ही थांबवलं. मग तो मोदीजी उत्तर देऊ शिकून राहिले, समजलं का? आणि मोदीजीने उत्तर दिलं नाही आम्हीच थांबवलं. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रम्प आले, नाही 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 मीच होतो म्हणे तिथं. बोललं की नाही रे, हा प्रेस कॉन्फरन्स मीच होतो म्हणे तिथं. पुन्हा हा कार्यक्रम, इथं पार्लमेंट चालू. कळलं का? मला वाटतं डोनाल्ड ट्रम्प संजय राऊत सारखंच आहे, मीडिया सोबतच असते. आहे का? एवढा वेळ कसं काय मिळते मला कळत नाही युएसच्या प्रेसिडेंटला. उठ सुट, कालची प्रेस विमानात आहे, विमानात कोटबीर घालून. संजय राऊत सरी सकाळी 9 वाजता म्हणजे त्यांचं फिक्स आहे, म्हणजे घरी उठले चहा पाणी नाश्ता करून हा बोला. हे काही नाही ना. परवा पार्लमेंटमध्ये मोदीजींचं भाषण झालं, ते म्हणे की बा आम्ही थांबवलं. ट्रम्प म्हणते नाही नाही मीच होतो तिथं म्हणते.